आणि आता पिंपरीतून एक महत्त्वाची बातमी हाती येते। पिंपरीत नवविवाहित महिलेनं राहत्या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून उडी मारलेली आहे। नाझीम मुल्ला आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। नाझीम, कधीची आहे घटना आणि काय तपशील मिळतात? पुष्पा लोखंडे असं या नवविवाहित महिलेचं नाव आहे। काल संध्याकाळी तिनं राहत्या घराच्या 3ऱ्या मजल्यावरून जी आहे ती उडी मारून या ठिकाणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि उपचारादरम्यान आता तिचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून या ठिकाणी मिळत आहे। पुष्पा यांचं जे लग्न आहे 1 महिनाभरापूर्वीच झालं होतं आणि त्यांना दिघीमध्ये देण्यात आलं होतं, परंतु जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून सासरकडनं सासू त्रास देत असल्याचं तिच्या कुटुंबियांकडे तिने सांगितलं होतं। तशा प्रकारची तक्रार पोलिसांकडे जी आहे ते पुष्पा यांच्या कुटुंबियांनी जी आहे ती केलेली आहे। काल संध्याकाळी 6 वाजता कपडे आणायला म्हणून ती 3ऱ्या मजल्यावरती गेली असता बराच वेळ येत नाहीये असं पाहून तिच्या बहिणीने तिला खालून आवाज दिली आणि त्यानंतर आवाज देता क्षणी पुष्पा यांनी 3ऱ्या मजल्यावरून उडी मारली। त्यामध्ये त्या गंभीर रूपात जखमी झाल्या होत्या। वायसीएम रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, परंतु आता त्यांचा मृत्यू झालेला आहे। अद्यापही पोलीस स्टेशनमध्ये कोणताही गुन्हा या ठिकाणी दाखल नाहीये। जोपर्यंत पुष्पा यांचे कुटुंबीय जाऊन पोलीस स्टेशनमध्ये तशा पद्धतीचा जबाब देत नाहीत तोपर्यंत पोलीस त्यांच्या सासूवरती जो आहे तो गुन्हा दाखल करणार नसल्याचं सांगण्यात येत आहे। नाझीम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।